दारिद्र्य, अज्ञान यामुळे बद्रीझिरा या गावातील अनेक कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात। मात्र पोळ्याचा सण जवळ आला की या गावाला नवा साज चढतो, कारण गावात एक लगबग सुरू होते बैलांचे साज बनवण्याची। गेल्या कित्येक पिढ्यांपासून बंजारा कुटुंबांनी हा पारंपरिक व्यवसाय आणि कला टिकवून ठेवली आहे। पाहणाऱ्याला हा साज अगदी साधा सोपा वाटतो, पण त्यातली गुंफण आणि कलाकुसर बरीच मेहनतीची आहे। दोरखंड, नाद, मोरकी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा अशा वस्तू इथं हातानच तयार केल्या जातात। आम्ही या गोंडाचा धंदा करतो। हे गोंडाचे माल इथं नंदुरबारला आम्हाला उपलब्ध होत नाही, म्हणून आम्ही फार लांब म्हणजे जळगावकडे जातो। हे माल तिथून आणतो, नंतर हे गोंडे आम्ही बनवतो। याच्यामध्ये आम्हाला गोंड्या विकले बरोबर एवढा नफा काही भेटत नाही, कमजोर भेटतो। येथील कलाकुसर आणि कमी कालावधीत मिळणारा साज पाहून यात काही व्यावसायिक शिरले। हे व्यावसायिक या स्थानिकांना कच्चा माल पुरवतात आणि त्यांच्याकडून स्वस्तात साज विकत घेऊन बाजारात चढ्या भावाने विकतात। महागाईमुळे कच्चा माल परवडत नसल्यानं आता बंजाराही मजुरीप्रमाणे साज बनवण्याचं काम करतात। हेच काम आम्ही करते, घरून बांधते। हे मेहनत मजुरी करून आम्हाला 5 रुपया जोड, 7 रुपया जोड, 6 रुपया जोड हे काम आम्हाला देते मजुरी दुकानवाला। आणि आम्ही घरून पण बांधते। हेच 50 जोड, 150 जोड हे मोरकी, हे नाथ वगैरे हे घरून आम्ही मेहनत मजुरी करून करते। आम्हाला काही मेहनत मध्ये काय एवढा नफा नाही राहत। या दिवसात बद्रीझिरा गावातल्या कोणत्याही गल्लीत फिरा, पारंपरिक बंजारा गीताचे बोल तुमच्या कानावर हमखास पडतील। साज बनवताना बंजारा महिलांचं हे करमणुकीचं साधन। बंजारा समाजाचा हा पारंपरिक हस्तकला व्यवसाय आता लोप पावत चाललाय। त्यामुळे या व्यवसायाला अर्थसहाय्य आणि साधन सामुग्री मिळवून देण्याची मागणी होतीये। परिसरामध्ये त्यांना कच्च्या मालाची मार्केट उपलब्ध नाही। दुसरी गोष्ट, शासन स्तरावरून जसं या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उद्योगासाठी, वेगवेगळ्या हस्तकलेसाठी काही प्रोव्हिजन केले गेलेले, परंतु ह्या समाजाला एक असं वंचित ठेवल्यासारखं आम्हाला वाटतं। या समाजाला जर शासन स्तरावरून मदत भेटली आणि या हस्तकलेला प्रोत्साहन दिलं तर निश्चितपणाने या ठिकाणी एक मोठी मार्केट उभी राहील। बळीराजा जगतो तो बळी अर्थात बैलाच्या जीवावर, पण हल्ली बैलांची जागा यंत्रानं घेतलीये आणि त्याचा सर्वात मोठा फटका या बंजारा समाजाला बसतोय। बैलच नाहीत मग शेतकरी साज घेणार तरी कोणासाठी? अशात आता आपणच या कलाकारांना जगवायला हवं। त्यांच्या लोप पावत चाललेल्या कलेचं कलेवर होण्यापूर्वीच तिला नवजीवन द्यायला हवं। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।